हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पॉपलेट फिश जे आहे ते कसं बनवायचं ते बघणार आहोत। आता त्याची आपण करी नाही, आपण करी आधी अपलोड केलेली आहे मिक्स फिशची, पण आता आपण फ्राय कसं करायचं ते बघणार आहोत। सर्वप्रथम आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट करायची, मासे स्वच्छ धुवायचे आणि त्यांना लावून घ्यायची। आलं लसूण पेस्ट लावल्यानंतर मीठ, हळद आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मसाला टाकून, जो तुमचा फिशचा मसाला आहे किंवा तुम्ही नेहमी जो वापरता तो तुम्ही फिशला लावून मॅरिनेट करून 1-2 तास ठेवून द्यायचं आहे। लिंबू ऑप्शनल आहे, लिंबू मी लावला आहे, पण तुम्हाला जर आवड असेल लिंबू लावायची तर तुम्ही लावू शकता, अदरवाईज तुम्ही कोकमचं सिरप जे आहे आगळ ते सुद्धा वापरू शकता। मी सर्व स्टेप बाय स्टेप सांगते। आता फिश कट करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून हळद मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे। त्याच्यानंतर मॅरिनेट करताना सुद्धा आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, मसाला हे सर्व साहित्य वापरायचे आहे आणि ते 1 ते 1.5 तासासाठी तुम्ही ठेवून द्यायचे। त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू ॲड करू शकता, लिंबू नसेल तर कोकमाचं आगळ ते सुद्धा ॲड करायचे आणि गरम मसाला तुम्हाला आवडत असेल फिशला लावलेला तर तसंही तुम्ही करू शकता। आता बघा, हे मस्तपैकी सर्व फिशला चोळून घ्यायचं आहे, प्रत्येक कटिंग केलेल्या पीसला ते लागलं पाहिजे। आता फिश असं आहे की हा फिश थोडा चप्पट असा असतो, तर त्याचे कटिंग केल्यानंतर जे पीस आहेत ते थोडे असे चपटे असे तुम्हाला दिसतील, पण ते नेहमी खाणाऱ्यांना बरोबर खाता येतात। काही लोक अख्खा पण फ्राय करतात, तो सुद्धा छान लागतो। काही लोक भरलेला बनवतात, आपण आता दाखवतो आहे फक्त साधा आपण कटिंग करून आणतो नेहमीचा जो पॉपलेट मासा तो। आणि आता त्याला मॅरिनेट केल्यानंतर मी लावलं आहे रवा, मीठ, मसाला, हळद आणि तांदळाचं पीठ याचं मिक्स केलेलं मिश्रण जे आहे ते मी त्याला फक्त वरून कोटिंगसाठी लावलेलं आहे। आणि आता हे बघा, तव्यामध्ये मस्तपैकी तेल गरम करून त्याच्यावरती मी एक असे पीस ठेवलेले आहेत। आता बघा, हा पूर्ण फिश आपण फ्राय केलेला पण दाखवणार आहोत, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की हा फिश आहे ना एकदम मंद आचेवर फ्राय करायचा आहे, नाही तर तो लागू शकतो। आता बघा, 5 मिनिटासाठी आपण एकदम मंद आचेवर असं तुम्ही फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही वाटल्यास याच्यामध्ये तेलामध्ये लसूण असते जी ठेचलेली ती सुद्धा टाकू शकता, पण आधीच आपण फिशला आलं लसूण पेस्ट आणि हिरवा मसाला सुद्धा लावलेला आहे, त्यामुळे मी लसूण आता काय फ्राय करताना सेपरेट टाकलेली नाही आहे। तर हे तेल जे आहे तुम्ही प्रमाणात घ्यायचं आहे, अति तेल झालं तर फिशला एकदम आतपर्यंत ते शोषलं जाईल जास्त तेल। तुम्ही क्रिस्पी जर करायचं असेल थोडासा चपाती भाकरी याच्याबरोबर खाण्यासाठी तर कमी तेलातलाच मासा योग्य असतो। तर बघा, इथे फिशला आपण जे वरती कोटिंगसाठी लावलेला रवा आणि तांदळाचं पीठ आहे ते मस्त त्याच्यावरती असं चपट्या पद्धतीने लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ते वरती जे लावलेलं आहे ते पलटल्यानंतर तव्याला चिकटून राहू नये म्हणून त्याच्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे, जेवढं त्याच्यावरती बसेल तेवढंच फक्त असं हलक्या हाताने लावायचं आहे। आता बघा, एक साईड शेकून घेतली आहे, आता दुसरी साईड आपण पलटी करून घेतोय। आता याच्यामध्ये या साईडला पण अगदी व्यवस्थित मंद आचेवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे। काही जण झाकण लावून घेतात, पण फिश कधी झाकण लावून शिजवायचा नाही, कारण झाकणाला जे मॉइश्चर येतं, एक्स्ट्राचं पाणी जे येतं ना ते मग ते तव्यातल्या तेलामध्ये मिक्स होऊन असं थडथड असं तव्यावरती उगाच तेल जे आहे ते उडू शकतं आणि ते उडालेलं तेल एकतर वाया जातं किंवा तुमच्या हातापायावर कुठेतरी उडू शकतं। तर अशा पद्धतीने फिश आपण तयार करून घेतला आहे। आता मी तुम्हाला थाळीमध्ये दाखवते की कसा वाटतो। हे बघा, भाकरीबरोबर खाण्यासाठी पॉपलेट फ्राय, त्याच्यानंतर कांदा, लिंबू, भात आणि हा रस्सा, असा मस्तपैकी फिश आपला तयार आहे। आणि हे सेपरेट मी आता सगळे फ्राय करून दाखवल्यावर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने दिसतात।